पाहताय ना, आपली गुळपापडी कशी सरसर सरसर सुटते, ट्रेला अजिबात चिकटत नाहीये. तोडली असता लगेचच तुटते आणि चुरा देखील होतोय. याचा अर्थ ती खाताना दातांना अजिबात चिकटणार नाहीये, जिभेवर ठेवता क्षणी विरघळणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ही गुळपापडी करण्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचा पाक तयार केलेला नाहीये. चला तर पाहूया कॅल्शियम आणि आयर्न समृद्ध असणारी, जिभेवर ठेवता क्षणी विरघळणारी नाचणीची गुळपापडी. नाचणीची गुळपापडी करण्यासाठी इथे आपल्याला 2 वाट्या नाचणीचं पीठ घ्यायचे, वजनानं म्हणाल तर 400 ग्राम. 1 वाटी गूळ घ्यायचा आहे, वजनानं म्हणाल तर 250 ग्राम म्हणजेच पाव किलो. आणि 1 वाटी साजूक तूप घ्यायचं आहे, वजनानं म्हणाल तर साधारणपणे 200 ग्राम. अर्धी वाटी आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत, पाव वाटी आपल्या आवडीप्रमाणे सीड्स घ्यायचे आहेत आणि 2 चमचे वेलची सुंठ जायफळपूड घ्यायची आहे. आता आपण लगेचच गुळपापडी करायला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला गॅसवर एक जाड बुडाची कढई गरम करण्यासाठी ठेवायची. कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालायचे. साजूक तूप वितळलं गरम झालं की यामध्ये आपल्याला आपण घेतलेले ड्रायफ्रूट्स घालायचे आणि हे ड्रायफ्रूट्स आपल्याला मंद आचेवर खमंग खरपूस तुपावर परतून घ्यायचे. मी इथे फक्त बदाम आणि काजूचा वापर करतोय, कारण मी सीड्स देखील वापरतोय. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इतर ड्रायफ्रूट्स देखील वापरू शकता. ड्रायफ्रूट्स खमंग खरपूस तुपावर परतून झाल्यानंतर ते आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि उरलेल्या तुपामध्ये आपल्याला आपण घेतलेले सीड्स घालायचे. मी इथे सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया, मगज बिया आणि चिया सीड्स वापरलेत. हे सगळे सीड्स मी फक्त 2-2 चमचे इतकेच घेतलेत. तुम्ही फक्त सीड्स देखील वापरू शकता किंवा फक्त ड्रायफ्रूट्स देखील वापरू शकता किंवा दोन्ही नाही वापरले तरी चालेल. नाचणी तशी पौष्टिकच आहे. आपली गुळपापडी अधिकाधिक पौष्टिक व्हावी म्हणून आपण सीड्स आणि ड्रायफ्रूट्स वापरतोय. आपले सीड्स देखील अगदी खमंग खरपूस तळून झालेले, ते देखील ताटामध्ये काढून घ्यायचे आणि आपल्याला हे सगळे जिन्नस आता पूर्णपणे थंड करून घ्यायचे. सगळे जिन्नस पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये हे सगळे जिन्नस घालायचे आणि आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्सरवर जाडसर बारीक करून घ्यायचे. म्हणजे आपल्याला याची भरड करायची, खूप बारीक करायचे नाही आहेत. हे पहा, आपले सगळे जिन्नस जाडसर बारीक झालेले अशा प्रकारे. आता याच कढईमध्ये आपल्याला 2 चमचे साजूक तूप घालायचे. साजूक तूप वितळलं गरम झालं की यामध्ये आपल्याला आपण घेतलेलं नाचणीचं पीठ घालायचं. गॅसची फ्लेम मध्यम करायची. सुरुवातीचा 1 मिनिट आपल्याला हे पीठ तुपावर मध्यम आचेवर भाजायचं आहे आणि नंतर मात्र मंद आचेवर हे पीठ आपल्याला खमंग खरपूस भाजून घ्यायचं आहे. आपण जितकं 200 ग्राम तूप घेतले ना, तितकं तूप आपल्याला लागणार आहे, परंतु आपण हे तूप एकदम घालणार नाही आहोत. काय होतं, एकदम आपण तूप घातलं ना तर साधारणपणे हे पीठ भाजण्यासाठी 20 ते 25 मिनटं लागतात. 20 ते 25 मिनटं तूप गरम होत राहिलं ना तर ते करपतं आणि मग सगळी चव बदलते. म्हणून आपल्याला एकदम साजूक तूप घालायचं नाही आहे. हळूहळू 1-1 चमचा, 2-2 चमचा आपल्याला साजूक तूप घालायचं आहे. आणि आपल्याला पीठ फक्त हलवत राहायचं नाही आहे. तर हे पहा, अशा पद्धतीनं चमचेच्या सहाय्यानं ते तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. चमचेच्या सहाय्यानं प्रेस करत राहायचं आहे. सुरुवातीची 7 ते 8 मिनटं मंद आचेवर पीठ एकसारखं भाजत राहिल्यानंतर आता पिठानं रंग बदलला आहे. आता यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि पुन्हा मंद आचेवर हे पीठ भाजायला सुरुवात करायची आहे. सुरुवातीला पीठ भाजत असताना पिठाच्या गुठळ्या होतात, मग ह्या गुठळ्या आपल्याला चमच्याच्या सहाय्यानं मोडत राहायच्यात आणि पीठ परतत राहायचं, भाजत राहायचं. जसजसं आपण पीठ भाजत जाऊ तसतसं तूप गरम झालेलं असतं. मग हे गरम झालेलं तूप वितळतं आणि मग ह्या गुठळ्या मोडल्या जातात. आपण जे प्रमाण वापरलं आहे ना ते अगदी परफेक्ट आहे, परंतु तुम्ही वापरलेलं नाचणीचं पीठ किती जाड किंवा किती बारीक आहे ना, त्यावर हे तुपाचं आणि गुळाचं प्रमाण थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं. जवळजवळ 15 मिनटं मंद आचेवर एकसारखं हलवत राहिल्यानंतर आता आपलं पीठ गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे आणि हा गूळ आपल्याला या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा, एकजीव करून घ्यायचा आहे. जर आपण गॅस चालू ठेवून या पिठामध्ये हा गूळ मिक्स करत राहिलो ना तर मग आपला गूळ कडक होईल आणि मग आपली गुळपापडी खाताना दातांना चिकटेल. म्हणून आपल्याला गॅस बंद करूनच हा गूळ या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. गॅसची वाटीसुद्धा गरम असते, कढईसुद्धा गरम असते आणि आपलं पीठही गरम आहे. एवढ्यामध्ये आपला हा गूळ या पिठामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होतो. हे पहा, अगदी 3-4 मिनटांमध्येच आपला गूळ या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता गॅस पुन्हा चालू करायचा आहे. गॅसची फ्लेम बारीक करायची. आपण मिक्सरवर बारीक केलेली ड्रायफ्रूट्स आणि सीड्सची पावडर घालायची आहे आणि मंद आचेवर ही सीड्स आणि ड्रायफ्रूट्सची पावडर आपल्याला या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आपण सगळे ड्रायफ्रूट्स आणि सीड्स तुपावर अगदी खमंग खरपूस भाजून घेतलेले आहेत, त्यामुळे आत्ता त्यांना विशेष भाजण्याची गरज नाही आहे.
अगदी 2च मिनिटांमध्ये आपली ही सगळी पावडर या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झाली आहे. आपल्याला आज नाचणीची खुसखुशीत गुळपापडी करायची, बर्फी करायची नाही. त्यामुळे हे मिश्रण बर्फीसारखं इतकं ओलसर होणार नाही आहे, ते गोळा होणार नाही आहे, ते थोडंसं फडफडीतच असणार आहे. हे पहा अशा प्रकारे. आता यामध्ये आपल्याला वेलची, सुंठ, जायफळ पूड घालायची आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. लक्षात ठेवा, वेलची, सुंठ, जायफळ पूड करताना यामध्ये आपल्याला वेलचीचा वापर कमी करायचा आहे आणि सुंठ, जायफळचा वापर जास्त करायचा आहे. कारण साखर असेल तर वेलची आणि गूळ असेल तर जायफळ आणि सुंठ हे कॉम्बिनेशन तर ठरलेलंच आहे. तुम्हाला आवडत असेल तर बडीशेपचा देखील वापर करू शकता. आपले सगळे जिन्नस एकमेकांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेत आणि घरभर दरवळ देखील पसरलं. आता गॅस बंद करायचा आहे आणि लगेचच हे गरमागरम मिश्रण आपल्याला तूप लावलेल्या ताटामध्ये किंवा ट्रेमध्ये काढून घ्यायचं आहे. हो, परंतु मिश्रण कोमट होईल म्हणून खूप घाई गडबड करायची नाही आहे आणि मध्ये उगीचीच वेळही घालवायचा नाही आहे. गुळपापडीचं हे मिश्रण तयार होण्यासाठी साधारणपणे मला अर्धा तास लागला आहे. हे पहा, मी अगोदरच गुळपापडी करायला सुरुवात करण्यापूर्वीच एका अल्युमिनियमच्या ट्रेमध्ये अशा प्रकारे बटर पेपर लावून घेतला होता. बटर पेपर लावल्यानं आपली गुळपापडी खाली ट्रेला चिकटत नाही. शिवाय काय होतं, गुळपापडी सेट झाल्यानंतर आपल्याला या बटर पेपरला धरून पूर्ण गुळपापडी ट्रे बाहेर काढता येते. मिश्रण गरम असतानाच आपल्याला हे मिश्रण ट्रेमध्ये चमच्याच्या साहाय्यानं अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे. सुरुवातीलाच आपल्याला सगळं मिश्रण ट्रेमध्ये पटपट काढून घ्यायचं आहे. सगळं मिश्रण ट्रेमध्ये घालून झाल्यानंतर चमच्याच्या साहाय्यानं ते आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे आणि दाबूनही घ्यायचं आहे. सगळ्या बाजूंनी एकसारखं दाबून घेतल्यानंतर हे पहा, माझ्याकडे केकसाठी लागणारं एक आयताकृती टूल आहे. या टूलनं आपल्याला हे मिश्रण सगळीकडून दाबून घ्यायचं आहे, एकसारखं करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे अशा प्रकारचं टूल नसेल तर एखादी वाटी किंवा फुलपात्र देखील तुम्ही वापरू शकता. आपलं मिश्रण ओलसर नाही आहे, चिकट नाही आहे, त्यामुळे तुम्ही वाटी, फुलपात्र काही जरी घेतलेत ना तरी त्याला ते अजिबात चिकटणार नाही आहे, कारण आपण तुपाचा बऱ्यापैकी वापर केलेला. हे मिश्रण सेट करताना कॉर्नर अगदी व्यवस्थित दाबून घ्यायचे, नाहीतर मग आपली गुळपापडी आतून पोकळ राहते आणि मग तुटते. गुळपापडीचं हे मिश्रण ट्रेमध्ये अगदी व्यवस्थित दाबून झालेलं आहे, परंतु अजूनही हे मिश्रण बऱ्यापैकी गरम आहे. म्हणून हा ट्रे आपल्याला मिश्रण सेट होण्यासाठी 5 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचा आहे. आपण ज्या प्रमाणामध्ये गुळपापडीचं मिश्रण तयार केलं होतं ना त्या प्रमाणामध्ये 2 ट्रे मिश्रण झालेलं आहे. आपलं मिश्रण आता बऱ्यापैकी कोमट झालं आहे. कोमट झाल्यानंतर आता या मिश्रणाच्या आपल्याला सुरीच्या साहाय्यानं अशा पद्धतीनं वड्या कापून घ्यायच्यात. लक्षात ठेवा, आपल्याला मिश्रण पूर्णपणे थंड करायचं नाही आहे. कोमट असतानाच वड्या पाडून घ्यायच्यात, नाहीतर मग थंड झालं तर मग वड्या पडणार नाही. वड्या पाडून झाल्यानंतर आता आपल्याला हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचे. हे मिश्रण पूर्णपणे थंड व्हायला 15 मिनटं लागतात. 15 मिनटानंतर आपल्याला या वड्या चमच्याच्या किंवा सुरीच्या साहाय्यानं सोडून घ्यायच्यात. पाहताय ना तुम्ही, आपल्या वड्या कशा सरसर सरसर सुटता येते. अजिबात ट्रेला चिकटलेल्या नाही आहेत, तुटलेल्या नाही आहेत आणि मध्ये कुठे पोकळही राहिलेल्या नाही आहेत. या वड्या पाडताना खूप छोट्या पाडायच्या नाही आहेत, जरा जाडजूड आणि मोठ्याच करायच्यात. कारण आपल्याला गुळपापडी खुसखुशीत करायची आहे, म्हणून आपण मिश्रण ओलसर ठेवलेलं नाही आहे, थोडंसं कोरडंच ठेवलं आहे. मी तुम्हाला एक गुळपापडी मोडूनही दाखवतो. पाहता ना तुम्ही, आपली गुळपापडी अजिबात चिकट चिवट झालेली नाही आहे, अगदी खुसखुशीत झाली आहे. बोटांनी दाबला असता पहा बरं कसा चुरा होतोय. याचा अर्थ जिभेवर ठेवता क्षणी ही गुळपापडी विरघळणार आहे. ही गुळपापडी करताना एका गोष्टीची मात्र काळजी घ्यायची, ते म्हणजे गूळ अजिबात कडक होऊ द्यायचं नाही आहे. गूळ जर कडक झाला ना तर मग ही गुळपापडी दातांना चिकटेल. आहे की नाही करायला सोपी? मग तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नाचणीची गुळपापडी एकदा तरी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.